नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कसं म्हणतात की आपल्या आयुष्यात पहिल्या गोष्टीला खूप महत्त्व असतं, नाही का? आणि ज्या वेळेला पहिला चित्रपट, आणि तो सुद्धा सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, ईशा अशा दिग्गज कलावंतांसोबत करायला मिळतो आणि सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, संजय शाबरिया ही नावं तिथे जोडली जातात, तो अनुभव किती ग्रेट असेल ना. त्या चित्रपटाचं नाव आहे गुलकंद. 1 मे 2025ला रिलीज होतो आहे आणि त्यामध्ये एक नवीन कलावंत आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे शार्विल आकटे. शार्विल, तुला शुभेच्छा. हो, थँक्यू. ॲक्च्युली कलावंत हे म्हणजे खूप ओव्हरस्टेटमेंट झाली. आय एम अ हंबल आर्टिस्ट. असं चित्रपटात ही भूमिका तुला कशी मिळाली ते सांग, आणि सेटवरती काय धमाल केलीस ते सांग. ॲक्च्युली मी शाळेतनं म्हणजे 9वी माझी झाली आणि मी पेपर वगैरे देऊन असे घरी येत होतो आणि मला बाबा घ्यायला आले आणि गाडीवर त्यांनी मला असं सहज विचारलं की तुला मूवीमध्ये काम करायचं आहे का. सो मला पहिले असं वाटलं की शॉर्ट फिल्म असेल आणि सोसायटीमधलं कोणीतरी करतं. पण मग जेव्हा त्यांनी सांगितलं की सचिन सर, दोन्ही सचिन सर आहेत आणि अशी सगळी हास्य जत्रेची लोकं आहेत, तेव्हा म्हटलं की प्रश्नच नाही आहेत ना की अरे करणारच असं. सो ते सगळं झालं आणि मग फॉर्च्युनेटली मी ऑडिशन माझं शूट करून पाठवलं आणि ते त्यांना आवडलं. सो मग त्यांनी मला हास्य जत्रेच्या सेटवर परत कॅमेरासमोर जरा एक करायला बोलवलं. ते पण त्यांना आवडलं आणि मग फॉर्च्युनेटली मी सिलेक्ट झालो मूवीमध्ये. सेटवरची धमाल म्हणजे अशी सांगताच येत नाही, कारण की ते नुसते क्षण जरी आठवले ना तरी माझ्या असं म्हणजे खूप हसू येतं मला आणि खूप मजा होती ती. 10वीमध्ये असूनही म्हणजे मला मिळालं हे आणि मला करता आलं हे सगळ्यांचं मी खूप ग्रेटफुल आहे. दोन्ही सचिन सर, आई बाबा सगळे प्रसाद सर, सई मॅम, हे सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. सई आणि समीर चौगुले हे तुझे या चित्रपटात आई बाबा दाखवलेत, तर त्यातले बाबा जास्त स्ट्रिक्ट होते का आई? आईचा मी मार जास्त खाल्ला आहे पण बाबांनी मला जास्त ओरडलं आहे. सो ती कॉम्पिटिशन आहे अजूनही. ते तुम्ही मला सांगा एक मेला चित्रपट आल्यावर. आणि सेटवरची धमाल म्हणजे काय आहे तसं ऑन कॅमेरा तर जेव्हा ते सगळं सीन सेटअप असतो तेव्हा तर मी, समीर दादा, सई मॅम, ईशाताई, तेजस दादा इतकी धमाल केली आहे. त्यानंतर ऑफ कॅमेरा पण रूम्समध्ये असताना वगैरे एकमेकांच्या रूमवर जाऊन अशी खूप धमाल केली. शाळेमध्ये तुला कसा प्रतिसाद मिळाला की ज्यावेळेला कळलं की तुझा हा चित्रपट येणार आहे आणि तो सुद्धा एवढ्या मोठ्या लोकांबरोबर? काय म्हणजे भारीच होतं. सगळेजण गुलकंद असं म्हणून मला गुलकंद नाव पडलं. हो, नातेवाईकांमध्ये तरी पडलं. आणि मग नंतर अरे मला तू इथे दिसलास, मला या रीलमध्ये दिसलास, मला तू शूटमध्ये दिसलास. आणि सगळ्यात भारी गोष्ट जी होती ना ती म्हणजे माझी शाळा इतकी बुडली की मग ते अजून काय हवं असतं की शाळेत दांडी मारली. हो, ते खूप भारी होतं. येस. आणि बाकी सगळ्यांमध्ये मग अरे ह्याला ॲक्टिंग येते किंवा मग असं वगैरे जे पोर्ट्रे झालं माझं ते. मग 10वीला किती मार्क मिळतील असं वाटतंय तुला? 10वीची परीक्षा आत्ताच दिलीस. पासिंग 35ला असतं, मी 36%चा एम ठेवला आहे. नाही, तुला भरपूर मार्क मिळतील. सदिच्छा आणि तुझ्या चित्रपटाला शुभेच्छा देऊया. विश यू ऑल द बेस्ट. पण पुढे कॉमर्स, सायन्स, आर्ट्स कशात जाणार आहेस? आत्ता काहीच नाही सांगू शकत मी. ठीक आहे. तुझ्या करिअरला शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.